15 तारीख आहे. 15 आहे म्हणजे आता 16 लागणार समजा. हा हे ते रात्री तिथं डेट 16 तारीख लिहिलेली. 11 वाजता चेकआउट रात्रीच्या. मग ते 15च ना, त्यानं 16 तारीख लिहिलेली आहे. तुला लक्षात नसेल तर आहे. पण ते काल तीच म्हणत होता आपण 4 वाजता आलतो ना, त्या हिशोबानं रात को 11 बजे म्हणजे 12 वाजता चेकआउट. 16 तारीख 12 वाजता लागते. रात्री. हा तर आम्ही चेकआउट करायला आज 16 तारीख आम्ही जाणार आहेत. आता इथून भेटू पुढे रस्त्यावर परभणीला जाणार आहे डायरेक्ट. कुठं थांबणार आहे. आता आम्ही निघत आहेत अयोध्येहून. आणि तुम्हाला माहिती का अयोध्येहून आम्ही काय घेतलं? बजरंग बलीचा गधा. गाडीला लावला बघा. कसा नंबर 1 दिसायला. आता इकी भाई आलेत बघा आमचे. आता आम्ही निघालो तिथून. योगेश भाई आता घोषणा देणार आहेत एकदा. आणि योगेश भैया आणि सचिन भैया आणि मी. चला येऊ अयोध्येला परत कधी तुम्हाला दाखवतो. ओके तसं नसतं रे गाईज. आम्ही आता निघत आहेत बघा परभणी. अयोध्या ते परभणी. जय श्रीराम. जय श्रीराम. विकी भाई. योगेश भैया या एकदा घोषणा. विकी भाई म्हणा. जय श्रीराम. जय श्रीराम. पार्वती पते हर हर महादेव. चलो ओके. समोर नाही जाता युटर्न मार. आता आम्हाला इथं युटर्न मारायचंय आता. आणि आम्ही आता निघत आहेत. आम्ही जातो आमच्या गावा. आमचा राम राम घ्यावा. ओके गाईज. मी दिसलो का तुम्हाला? फुल करणे को कार्ड आहे ना. 8 वेळेस गाडीची टाकी फुल कार्ड आहे. बोल कार्ड है हमारे पास बॉस. कार्ड आहे. पेट्रोल कार्ड सब आहे ना. प्रॉब्लेम नाही. आता गाडी परत एकदा फुल दिसलं का 0 झालं स्टार्टिंग. ए बाबा सर एक बाजूला आम्हाला दाखवते गाडीला. प्यायला थांबलो. गाडी लावलेली तिथं. पोहा विचारायला मी खायलो पास्ता. टाइम किती लागते विचार त्याला. पोहे खाल्ले तर दिवसभर थांबिणार नाही गाडी. मी का भेटतो पुढे. आपल्या मोबाईलचं संपलं स्टोरेज. रिकामा करू बेजार. डायरेक्ट परभणी तुम्हाला दाखवतो. डायरेक्ट परभणी. तिथं शातच नाही आला. एकच राहिला. दर्शनाला एवढं टाइम लागला नाही यार. राम राम. या बिस्किट खायला. तुम्ही आतापर्यंत बेरिंग बघितले का? ही बेरिंग बघा केवढी. तुम्हाला काय कामात येत असले घेऊन जा. घरीला आपल्या घरी घर आपल्या पिढ्या जातात ते बेरिंग घ्यायला. इतकी भयानक बेरिंग आहे ना. आबा बाबा बाबा बाबा. अशी काय माहिती लागला परत. इकडे टोलचा नवीनच शोध दिसायला आहे. आमच्या रस्त्यात चुकायला काय मिळालं लागा ना. 10 किलोमीटरवर टोल लागायला भाई. चलो ओके. हाके गाईज. हाय गाईज. हाके गाईज झालं ते. हाय गाईज बनायचं. कपडा काढ. हे बघा. शर्ट काढला तू. हे बघा. हे समृद्धी महामार्ग आहे बरं का. हा नंबर घ्यायचा. 2 व्हीलरला परवानगी नाही कशालाच नाही. बंबुऱ्या गार्डन फिर्डन लय नंबर आहे. पण खतरा आहे. चालेल नाही चालेल. अरे बाप रे बाप. हे रस्ता बघा. उगंड माय नितीन गडकरी साहेब म्हणजे साहेबाचा आशीर्वाद आहे. साहेब बोले सबको बोले. टेन्शन नाही लेणे. आपा आला डोक्याला ताण. टोल नाका आला. अगं माय माय. मला वाटलं पक्षीच आहे कोणता तरी. बरोबर आहे ना काय. सच्चाला माहिती आहे टोल नाका. आम्ही धनुष बाण आहे. बाबा बाबा हे बघा. धनुष बाण आहे. काय दिमाग लढीला आहे रामाचा बाण. तसा धनुष्य बाण नाही म्हणजे आधार आहे ते. दोन्ही गुण बांधलेले ते. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग. हे बघा समृद्धी महामार्गाचा आमचा पहिला टोल आलेला आहे. आणि हे इथं कोण आहे? बाई एक माणूस आहे. नाही अबे चहा प्यायली हे समृद्धी महामार्ग चहा प्यायला तर काकू आमच्या. आणि काकूने लगेच तोंड तिकडेच केलं बघा. आम्ही घेतलो इकडे काकू इकडे पण काकू येतात भरपूर. सगळे चहा प्यायचा टाइम झाला. द्या आपल्याला माय बहिणी कोणाची इज्जत काढायची नसते. ओके वडापाव खायला मस्त आहे. पेट्रोल पंप यायला असं पकडावं. कृष्णाला फोन लावला होता यायला. आलो जवळजवळ परभणीच्या. थोडं राहिले. किती राहिले? 238. भेटू पुढे. निघालो आम्ही इथं. चाललो आता. लागतो हायवेला. मजा झालं टाइमपास. गाडी बी थंडी झाली. सगळं झालं. ही इथं गाडी लावलेली ते चार्जिंगवाल्या स्टेशनच्या बाजूला. चला येऊ आता. भेटू पुढे. 8वी का 9वी वेळ आहे पेट्रोल टाकायचं. 9वा टाइम. हा हो दे. मस्त चालू आहे. जाऊ द्या. कोण कोण पण जाऊ द्या. बघा समृद्धी महामार्ग. तर तुम्हाला जर बाहेर जर एंट्री करायची असली ना टोल भरा पण लागते. आणि आतमध्ये यायचं असलं तरी भरा लागते. फुकट काहीच नाही माय. कॅमेरा सोडला तिच काढलाय मला. नाही कटला. हे असे असते. बाहेर निघताना पण टोल भरायचा आणि येताना पण भरायचा. नादच नाही करायचा. मोकळं सोडितच नाहीत. कुठूनच सोडित नाहीत. घुसतानी म्हणायचं. मी सरळ स्पष्ट मराठी भाषेत बोललो यार. मगच म्हणलं का नाही विकी बाय डबल तुला माझा मित्र मुंबई मंगरुळ पीर नागपूर. अरे नागपूर म्हणजे नितीन गडकरी साहेब आपले. त्यांना बिनधास्त तुम्ही निवडून द्या. याशी रस्ते बघायला भेटतील तुम्हाला. ओके कुठे रे? सरळ इथून बघा हे कशी नंबर 1 रोडचे हे बघा. हा बरोबर ते दाखवलाय. चलो राईट आहे का? असे मळे वेगळे नंबर 1 बघायला मायला खरंच. आम्ही आता बघा 0 फाट्यावर आलो बघा. चाबी बंद असेल ना दादा? ओके आम्ही आता मस्तपैकी रस प्यायला यार थांबलो. 0 फाटा आहे बघा. मस्तपैकी सकाळपासून एवढा बोर कारभार झालाय. लय गाडी ओढली आता. एका दिवसात गाडी ओढली बघा. कमीत कमी किती सकाळी 10ला निघलो होतो. किती 10ला का 11ला निघलो होतो आपण तिथून? 10 साडे 10 वाजले असेल नाही का? 10ला निघलो होतो गाईच. तो आता किती वाजलेत? 9. तर कमीत कमी 10 ते 9 वाजेपर्यंत जेवण फिवण करून आरामशीर बघा गाडी ओढली. किती आम्ही 850 किलोमीटर आणली गाडी बघा. दिसले का आमच्या विकी बाहेर? आता हे आमचे सगळे पार्टनर होते बघा. हे मस्तपैकी निवांत. आता निवांत आम्ही परभणीला चाललो. 0 फाटा झालं इथून 40 मिनिट. 20 हो. इकडे मस्तपैकी आपल्या गाड्या बघा. उसाच्या गाड्या रसाचे मस्तपैकी सजलेले स्टॉल. ओके गाईज आलेला आहे. पितोय आम्ही. त्याच्या स्टोरेज नाही. थोडंच करतो रेकॉर्ड. एक पोरग आहे त्यामुळे एवढे जण हसू लागले माहिती का? ते आम्हाला कधीच दिसले नाही ना. आज आले तेच दोन्ही. तेव्हा काय हे 171 नंबर गाडी माहिती आहे तुम्हाला म्हणायची. हे आमच्या मी तुम्हाला सांगू शकत नाही. आमचेच पाहुणेच आहेत ते. भगवान वाघमारे म्हणून यांची गाडी येते. परभणीचे उपमहापौर. ओके गाईच तुम्हाला जर माहित नसलं तर एकदा चेक करून बघा. ओके आता घरी जाताना तुम्हाला आम्ही एक जण आता आमच्या गाडीतून कमी होत जाईल. आणि प्रत्येक जण कमी होत जे जाईल त्यांचं तुम्हाला दाखवण्यात येईल. ओके. आणि हे व्लॉग आम्ही जातो आमच्या गावा. आमचा राम राम घ्यावा. ओके गाईच बाय. अजून तरी भरपूर बाकी. अजून थोडी 500-1000 मीटर बाकी. ओके.
परभणीतलं सगळ्यात फेमस कॉलेज आलेलं आहे बघा, हे दिसलं शिवाजी कॉलेज. तुम्ही ओळखीत आण बघा आणि तुम्ही कमेंट करून सांगा हे कोणचं कॉलेज आहे. हे नाव सांगितलं या बाकी दिसलं का अंदर थोडस, आणि हे स्पॉट वरून तर तुम्ही ओळखीत आण ना. कॉलेजचं दिसलं नाही पण स्पॉट वरून तर ओळखीत आण कोणता स्पॉट आहे. तुम्हाला जर संध्याकाळी जर आईश करायची असली तर या स्पॉटला यायचं बघा, इकडे मजा बघायची असली. हे गार्डन आहे मस्तपैकी, माझाच माझा नंबर या. ओके, आपली काही म्हणा पण परभणी ते जगात जर्मनी, भारतात परभणी. ओके, वाटतं आता इथे नंबर एक करमल. हॅलो, जय श्रीराम मित्रांनो. आता थोडा वेळ झाला, म्हणजे आता 1 वाजायले, 9 साडेनऊ वाजता आलो, फ्रेश वगैरे झालो, आंघोळ वगैरे केली, झोपायला जाऊ लागलो. लक्षात आलं की व्लॉग एंड करायचा आहे म्हणून, तर आता व्लॉग एंड करतो. आणि ही जशी सिरीज आली त्या सिरीजला तसाच प्रेम द्या, लाईक शेअर कमेंट करा. कृष्णा भैयाचं बोलणं, त्यांचा व्लॉग बनवणं कसं वाटलं ते पण सांगा. आणि जर तुम्हाला आवडला असेल तर पुढचा जे व्लॉग होईल ते बी आपण कृष्णा भैयासोबतच करू, त्यांच्यासोबत एखादी ट्रिप प्लॅन करू. आणि ही सिरीज आता इथंच एंड होणार आहे, आणि याच्या पुढची सिरीज मग बघू आता कुठं ट्रिप प्लॅन होती, काय होते काय नाही. पुढच्या ट्रिपचा अजून 6 महिने तर काही नाही, पण सध्या तरी एवढ्या पुरतं एवढंच. तर खूप मेहनत लागली एवढ्यासाठी पण, तर लाईक शेअर कमेंट करून जा. आणि 2 दिवस आम्हाला रस्ताच कटत नव्हता. 2 दिवस 200 किलोमीटर काहीतरी गाडी चालवली, त्यानं 200 मी 200, आणि रस्ताच कटला नाही. पूर्ण ट्रॅफिक, खूप जास्त ट्रॅफिक आहे तिकडं. आणि आज सकाळी खूप लॉंग रूटनं आलोत आम्ही, तर आजचा ड्राईव्ह झालाय जवळपास 800-850 किलोमीटर. तर भेटू पुढच्या नवीन सिरीजमध्ये. तोपर्यंत आता बाय, सी यू, गुड नाईट. आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करून जा. आणि व्लॉग बघा कसा झालाय, काय झालाय, काही कमी जास्त असेल तर सांगा. आणि हे मेन म्हणजे सांगायचं राहिलं तुम्हाला, आयफोनचा स्टोरेज याचा एवढा परेशान झालो मी याच्यासाठी, खतरनाक. आता पण हा जे व्हिडिओ शूट करतोय मी, हा HD मध्ये करतोय. 4K 60 FPS तर नाहीच नाही, फक्त HD मध्ये. याच्यामध्ये आता जवळपास मोजून 2 का 1.5 GB रिकामा केलाय, ते बी 2-3 क्लिपा उडून, ते बी हे व्लॉग इथे एंड करण्यासाठी. नाही तर लई बेजाऱ्या चालू आहे, जाऊ दे. खुश राहा, सगळ्यांचं लक्ष ठेवा, घरच्यांना सगळ्यांना खुश ठेवा. आणि बाय, मी झोपतो आता, गुड नाईट.